शिंदे सरकारच्या काळातील आणखी एक जो निर्णय होता त्याला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावलेला आहे। आरोग्य विभागामधल्या 3200 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे। शिंदे सरकारमध्ये तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जे निर्णय घेतले त्यांना स्थगिती देण्यात आली आहे। कामाच्या किमती या फुगवून टेंडर्स दिल्याचा संशय आहे। रुग्णालयांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासंबंधीचं कंत्राट देण्यात आलंय। वर्षाला 638 कोटी याप्रमाणे 5 वर्षांसाठी 3190 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं। पुण्याच्या खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 ला हे कंत्राट देण्यात आलं होतं। तर या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। तर एखाद्या कामामध्ये अनियमितता असेल तर तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे असं विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय। मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल। आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कोणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।